महाबळेश्वर मधील तुम्हाला हे स्वयंभू मंदिर माहिती आहे का? तर चला लगेच आपण याची माहिती घेऊया. चला माझ्या बरोबर. मित्रांनो बघू शकता हा मुख्य प्रवेशद्वार आहे मंदिराचा. सध्या पाऊस असल्यामुळे बंद आहे, पण आपण त्या साईडने दर्शन घेतलेलं आहे. तर मित्रांनो थोडक्यात सांगायचं तर हे मंदिर 1881 साली स्थापना केली होती या मंदिराची. तर तुम्हाला या मंदिराची व्हिजिट करायचं असेल किंवा बघायचं असेल हे मंदिर, तर तुम्हाला मी सविस्तर माहिती देणारच आहे. त्याचप्रमाणे तुम्ही कसे मंदिराला येऊ शकता याची पण माहिती तुम्हाला देणार आहे. तर तुम्ही अजूनपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. मित्रांनो बघू शकता स्वयंभू बोटनीरा मंदिराकडे आपण आलेलो आहे. आता जानू बाबा आपल्याला थोडक्यात या मंदिराचा इतिहास सांगणार आहेत. तर कशी म्हणजे कसं निर्मिती झाली या मंदिराची? ही गायनं दाखवलेली पहिली म्हणजे गाई पहिल्या लोकांची जी होती ना ती गाय हिथही यायची आणि गाय येऊन पहिले गाय गोमतार करायची आणि ती मग त्या गायवाल्या मालकानं पाळत केली. तेव्हा जनतेला ही माहिती दिली. तेव्हा हे जनतेनं जमून हे आई कुठे नेण्याची सोयी मायने स्थापना केली. चालतंय. बघू शकता मित्रांनो चांगल्या पद्धतीने बाबांनी माहिती दिलेली आहे. मित्रांनो आपण बाबांकडनं तर माहिती जाणून घेतलेली आहे. तर त्यांच्या मुलग्यांकडनं थोडीशी अजून हे पहिलं पुराण जुनं मंदिर आहे स्वयंभू आहे. पहिलं कोंबाच होतं, नंतर मग पत्र्याचं केलं, नंतर मग आता एवढं तिथे हातानं एवढं सगळं कळळ बिळ सगळं चांगलं उभं राहिलं. मित्रांनो माहिती कशी वाटली तुम्हाला? आवडली असेल तर लगेच फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला मित्रांनो गाभाऱ्याचे दर्शन घेऊया. कोरेतील माऊलीचे इथे मंदिर केलेले आहे बघू शकता आपण. त्यानंतर इकडे बघू शकता माझ्या थळीची जन्नी मंदिर इथे आपल्याला दिसत आहे. तसंच मसोबा देव त्यांचे मंदिर पण इथं आपल्याला दिसत आहे. इथं मित्रांनो बघू शकता इथं भैरी बाबा मंदिर आहे. अशा प्रकारे मित्रांनो मंदिराच्या आतमध्ये मंदिर आहे, तर तुम्ही नक्की याला व्हिजिट करा. बघू शकता हा सातारा रोड आहे. जर तुम्हाला या मंदिराला व्हिजिट करायचे असेल तर या रोडने तुम्हाला सरळ खाली जायचंय.